ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या, जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर चालविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही चालविणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर सांभाळिले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. पुढेही सांभाळणार स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजवर वाचविले स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 13 5-9 ही वचने. उत्पत्ती अध्याय 13 5-9 ही वचने. अब्रामाबरोबर लोट होता, त्याची ही मेंढरे, गुरेढोरे व पाले होती. त्यास एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता एवढी झाली की त्यास एका स्थळी राहता येईना. शिवाय अब्रामाच्या व लोटाच्या गुराख्यांची भांडणी होऊ लागली. त्या काळी त्या देशात कनानी व परिज्जी यांची वस्ती होती. अब्राम लोटास म्हणाला, हे पहा, माझ्या तुझ्यामध्ये आणि माझे गुराखी व तुझी गुराखी यांच्यामध्ये तंटा नसावा, कारण आपण भाऊबंद आहो. सर्व देश तुला मोकळा नाही काय, तर मजपासून वेगळा हो. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. सर्व श्रोत्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सलाम. आज प्रभूचे वचन आपण बघितले आहे. उत्पत्ती 13 अध्याय वचने 5-9 आणि या वचनांमध्ये आज आपण पाहतो की अब्राहम आणि लोट यांच्या विभक्त जे झाले होते ती घटना आज आपण पाहतोय. जेव्हा अब्राहमाला परमेश्वराने आज्ञा केले होते की तू आपला देश, आपलं घर, आपलं नातेवाईक सोडून मी दाखवीन त्या ठिकाणी तू जा, आणि त्यानुसार अब्राहमाने निघाला, आपलं सर्व सोडून तो निघाला होता. आणि मग ज्या वेळेस तो नेगेब जवळ आला आणि मग तिथून बेथेल पर्यंत गेला आणि बेथेलमध्ये आपला डेरा देऊन तिथे राहू लागला. आणि मग देवाने जसं उत्पत्ती 12:2 मध्ये ज्यावेळेस प्रभूचं वचन अब्राहमाला सांगितलं होतं की मी तुझपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन व तुला आशीर्वाद देईन, तुझे नाव मोठे करीन व तू आशीर्वादित होशील, ही आज्ञा परमेश्वराने त्या ठिकाणी पूर्ण केली आणि अब्राहमाला खूप त्या ठिकाणी आशीर्वादित केले. आणि त्यांचे गुरेढोरे, अब्राहम आणि लोट यांची जे गुरेढोरे होते त्यांची खूप वाढ झाली, उन्नती झाली. आणि मग त्यांना त्या ठिकाणी
राहणं शक्य होत नव्हतं. जसं 6 वचन आपण पाहतो की त्या एकत्र राहण्यास तो प्रदेश पुरेना, कारण त्यांची मालमत्ता इतकी वाढली की त्यास एका स्थळी राहता येईना. खरोखर इतकी वाढली की त्यांना एका ठिकाणी राहणे शक्य होत नव्हतं. कारण त्या ठिकाणी एक समस्या निर्माण झाली. ती समस्या म्हणजे की लोटाच्या गुराख्यांची आणि अब्रामाच्या गुराख्यांची भांडण होत होते. आणि भांडण यासाठी होत होते कारण की अब्राहम त्या ठिकाणी थोडासा चुकलेला आज आपण पाहतो. देवाने त्याला सांगितले की तू आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा. आणि अब्राम ज्या वेळेस आला त्या ठिकाणी मग ती समस्या झाली. आणि मग त्या ठिकाणी कनानी व परिजी हे लोक पण त्या प्रदेशात राहत होते. आणि मग ते लोक या लोकांना पाहून, यांचे भांडण पाहून त्यांच्या मनामध्ये हे येत होते की हे तर जिवंत देवाची भक्ती करणारे लोक आहेत, पण त्यांच्यामध्ये ही वाद आहेत, मग आपणच चांगले आहोत. आज ही परिस्थिती सगळीकडे आहे प्रियजनो. आम्ही प्रभूवर विश्वास करतो, परंतु पुष्कळसे असे लोक आहेत की वाद करण्यामध्ये पण आहेत. आणि त्यामुळेच दुसरे लोक पाहून म्हणतात की यांच्यात आणि आमच्यात काय फरक आहे. प्रियजनो हो, लोक ख्रिस्ताला ओळखतात केवळ तुमच्या आमच्या जीवनाच्या द्वारे. आमचे जीवन पाहून ते ख्रिस्ताला ओळखतात. त्यामुळे आमचे जीवन इतरांसाठी कित्ता, प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वांसाठी कित्ता झालेला आहे. आम्ही इतर लोकांसाठी कित्ता व्हावे ही देवाची इच्छा आहे. त्यानंतर मग अब्राहमाने एक सुंदर असं निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय म्हणजेच लोटाला म्हणतो की तुला आवडते तो प्रदेश तू निवड, तुला जिथे जायचंय तिथे तू जा, आपण दोघे जण अलग होऊ आणि मग आपला संसार सुव्यवस्थितरित्या होईल. आपल्यामध्ये वाद होऊ नये. तू डावीकडे गेलास तर मी उजवीकडे जाईन, तू उजवीकडे गेलास तर मी डावीकडे जाईन. हा सुंदर निर्णय अब्राहमाने घेतलेला आहे. प्रियजनो, आम्हीही अशाच प्रकारचा निर्णय घ्यायचा आहे आमच्या जीवनामध्ये. आम्ही आपलंच भला पाहू नये, आपलं चांगलं पाहू नये, तर दुसऱ्याचा आपण विचार केला पाहिजे, ही देवाची इच्छा आहे. आपण प्रार्थना करूया. कृपाळू जिवंत देवा, आम्ही धन्यवाद देतो या सुंदर वेळेसाठी. प्रिय प्रभू, आज आम्ही प्रार्थना करीतो अब्राहमाच्या द्वारे. प्रभू, तू आज आम्हाला सांगितलंस या वचनांमधून की आमच्या जीवनाच्या द्वारे अनेक लोक तुला ओळखतात. प्रभूची त्यानुसार जीवन जगण्यास तू आम्हाला सहाय्य कर. त्याच प्रकारे आम्ही स्वतःचाही नाही तर दुसऱ्यांचे आम्ही प्रभू विचार करणारे असे मन तू आम्हाला दे पिता. धन्यवाद देतो आणि प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, स्वीकार कर. आमेन. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सामर्थ्यवान तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. सर्वज्ञ आहे तो स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. यहोवाची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. प्रभूंच्या प्रभूची स्तुती करा, त्याची दया सनातन आहे. त्याची दया सनातन आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.